नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज मी आलेले आहे वरळीला नेहरू तारांगणला भेट द्यायला। शाळेत असताना आले होते आणि साईश तर माझ्या मते कधीच आला नव्हता, आजी मध्ये मध्ये कधी नसेल आली, तर मी आजीकडे राहायला आले जसं मी आधीच्या 2 ब्लॉग्समध्ये सांगितले। आणि म्हणून आजीच्या इथून जवळ असल्याने आज मी साईश आणि आजी आम्ही इकडे आलेलो। तिकीट वगैरे काढून झालेलं आहे आणि प्रत्येकी अडल्टला म्हणजे 5 वर्षाच्या वरच्या सगळ्यांना 150 रुपये ह्या अनुषंगाने तिकीट आहे। आज आम्ही जो शो बघणार आहोत तो आहे कॉस्मिक लाईफवरचा, म्हणजे आणि आम्ही 1:30 वाजताच्या शोला आलो। इथे 4 शोज असतात, त्याची माहिती तुम्हाला पुढे देते। इकडे ह्या बाजूला जे आहे ते आहे नेहरू प्लॅनेटेरियम, इथे शो होणार आहे। आणि या बाजूला तुम्ही बघू शकता इथे जे आहे ते म्युझियम आणि जी आर्ट गॅलरी आहे ती इकडे। शो झाल्यावर मग आपण इथे जाऊ, पण जर तुम्ही आधी आलात 1 तासभर आधी वगैरे आलात शोच्या, मी आधी हे करून मग शोला जाऊ। आम्हाला उशीर झाला ॲज युजल आणि येस चला मग आपण जाऊ। बाकी मी शोचे टायमिंग्स, लँग्वेजेस वगैरे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे, सो स्टेट या। तर मित्रांनो, आम्ही आमच्या आजीच्या घरापासून टॅक्सीने वरळी नेहरू तारांगणला गेलो होतो, पण मी तुम्हाला थोडक्यात सांगते की तुम्ही तिथे कसं पोहोचू शकता। तुम्ही जर दादर स्टेशनला म्हणजे सेंट्रल वेस्टर्न दोन्हीकडून जरी येणार असाल आणि दादर स्टेशनला उतरलात तर तुम्हाला दादर स्टेशनच्या बाहेर कबूतरखान्याजवळ बस मिळेल। 151, 305, 88, 171 या बसेस वरळी गावपर्यंत जातात आणि तिथे तुम्ही नेहरू तारांगण हे तिकीट काढू शकता। आता बसचे भाव वाढल्यामुळे तिकीट मला साधारण वाटतं एक 15 रुपये वगैरे 30 रुपये अशा आसपास असेल जाऊन येऊन, किंवा तुम्हाला महालक्ष्मी स्टेशनच्या बाहेर सुद्धा अगदी अपोजिटच बसेस मिळू शकतात। इथे पोहोचल्यावरती तुम्हाला काढायचं आहे तिकीट। इथे 5 वर्षांच्या वरच्या सगळ्यांसाठी 150 रुपये पर हेड असं तिकीट आहे। तुम्ही हे तिकीट ऑनलाईन सुद्धा बुक करू शकता। यासाठी तुम्ही नेहरू प्लॅनेटेरियम असं साधं गुगलला सर्च केलं ना तरीही तुम्हाला ती लिंक मिळेल जिथे तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता। जेव्हा तुमचा शो असेल तर त्याच्या आधी तुम्हाला किमान 1 तास तिथे उपस्थित असणं गरजेचं आहे। कारण सांगते, आत गेल्या गेल्या तुम्हाला सगळ्यात आधी हे जे इथे एक्झिबिशन सारखं आहे तिथे थोडीशी एक सफर घडवली जाते। सुरुवातीला तुम्ही तुमचंच फिरायचं असतं। तिथे बघण्यासारख्या गोष्टी म्हणजे हे वर्ल्ड क्लॉक, म्हणजे आपल्याकडे आता समजा किती वाजले आहेत त्यानुसार जगभरात कुठे कुठे किती वाजले ते सगळं दिलेलं आहे। त्यानंतर इथे मून पॅनोरमा, मार्स पॅनोरमा, त्याच्याशिवाय अनेक आपल्या नक्षत्रांची माहिती, सूर्यमालेची माहिती, अशा विविध गोष्टी इथे दाखवलेल्या आहेत। आणि इतकंच नाही, हे सगळं तुम्ही सुरुवात आधी स्वतः बघू शकता, वाचू शकता, पण तिथे स्पेशली तुमचा स्काय थिएटरमधला जो शो आहे तो सुरू होण्याच्या आधी त्या नेहरू तारांगणच्या वतीने एक त्या मॅडम आहेत ज्यांचं नाव मी इथे खास नमूद करेन, भाग्यश्री मॅडम म्हणून, त्यांनी एक 15-20 मिनिटांचं ब्रीफिंग होतं की ज्याच्यामध्ये त्यांनी आपली सोलर सिस्टीम किंवा आपल्या इथून जवळ असणारे तारे, अन्य ग्रहमाला, आकाशगंगा या सगळ्या विषयीची माहिती देणारं एक सेशन घेतलं होतं। हां, हे बघ, हा सूर्य, अर्थ कितव्या नंबरला आहे? 4थ्या, 3ऱ्या? मर्क्युरी, व्हेनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून। परत सांग। मर्क्युरी, व्हेनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून। आता मराठीत सांग। आता लोक तुला ट्रोल करणार बघ। हे बघ कसं हलतंय। हा गुरु आहे ना? मी ते वाचून सांगू शकतो। सूर्य, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, लघुग्रह। हा सांग परत। सूर्य, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, लघुग्रह, गुरु, शनी। शनी कुठे आहे? पण तो बघ, शनी तिकडे आहे 7:30। ते सगळं बघण्याच्या आधी मी म्हटलं तसं आम्ही स्वतः इथे फेरफटका मारत होतो। जितकं आम्हाला समजत होतं ते बघून घेत होतो। चंद्रविराट दृश्य मगाशी मी नमूद केलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर, इथे चंद्राचा जो पृष्ठभाग आहे त्याची प्रतिकृती साकारण्यात आली होती आणि याच्या ना अगदी बाजूलाच चंद्रासारखं दिसणारी प्रतिकृती म्हणजे चंद्राची प्रतिकृती आणि त्याच्या बाजूला असणारी सॅटेलाइटची प्रतिकृती ती सुद्धा साकारण्यात आली होती। याशिवाय पण इथे ना प्रत्येक ग्रहाचं म्हणजे आता आपल्या सूर्यापासून ते अगदी युरेनस नेपच्यून पर्यंतचे जे ग्रह आहेत त्या सगळ्या ग्रहांमधलं
त्यांची वैशिष्ट्य, त्यांचं तापमान वगैरे वगैरे सगळी माहिती दिली होती. तुमच्या मुलांना किंवा तुम्हालाही अगदी जर विज्ञानात आवड असेल तर तुम्ही नेहरू तारांगणला भेट द्यायला हवी, हे खरं सांगण्याची काही वेगळी गरज नाही. पण नेहरू तारांगणमध्ये तुम्हाला आत्ता काय काय बघायला मिळू शकतं हे सांगण्यासाठी ही छोटीशी झलक देणारा हा व्हिडिओ आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं की तुम्ही निदान 1 तास आधी येताय हे मेक शुअर करा. कारण जर फक्त तुम्ही शोसाठी जाणार असाल, जो साधारण 40 मिनिटांचा वगैरे असतो, तर तिथे मात्र तुम्हाला म्हणजे डायरेक्ट तो शो बघता येईल, जो पण वर्थ आहेच. पण या मॅडम जी माहिती देतात ती सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. छान सगळेजण खाली बसून ती माहिती ऐकत असतो. आपणही आहे सूर्य. आणि सूर्य एक पिवळ्या रंगाचा मध्यम आयूचा तारा आहे, जो हायड्रोजन आणि हिलियम लेवलला आहे. त्याच्या केंद्रात तापमान आहे 1.5 करोड डिग्रीज. पण तुम्ही जर केंद्रापासून दूर गेला तर तापमान थंडावते आणि फक्त 5,500 डिग्रीज होऊन जाते. सूर्य इतका मोठा आहे की त्यात तुम्ही 13 लाख पृथ्वी आरामात बसू शकता. तर तुम्हीच कल्पना करा की आपण सगळे किती छोटे आहोत. सूर्यानंतर आपण पाहूया पहिला ग्रह बुध, मर्क्युरी. आपल्या चंद्राच्या पृष्ठभागासारखाच बुधाचा पृष्ठभाग खड्ड्यांनी भरलाय. मला असं वाटतं की गंज हा तोच पदार्थ आहे जो तुमच्या ब्लश किंवा रूज मध्ये असतो. तर एका अर्थी तुम्ही चेहऱ्याला गंज जन्मताय. याचा अर्थ हे नाही की तुम्ही मंगळ ग्रहाची माती चेहऱ्याला ब्रश ठेवणार. या ग्रहाच्या वातावरणात कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन आणि आर्गन आहे. तर आपण इथे श्वास नाही घेऊ शकत कारण इथे ऑक्सिजन बिलकुल नाही. या ग्रहाला 2 चंद्र आहेत, फोबोस आणि टिमोस. आता तुम्हाला माहित आहे की पृथ्वीवरचा सर्वात उंच डोंगर म्हणजे माउंट एव्हरेस्ट. पण आपल्या सूर्यमालेतलं सर्वात उंच डोंगर मंगळ ग्रहावर आहे. त्याचं नाव आहे ऑलिम्पस मॉन्स आणि तो माउंट एव्हरेस्ट पेक्षा 3 पट उंच आहे, 25 किलोमीटर उंच आहे. तर यानंतर तुम्हाला वाटेल की मी गुरुबद्दल माहिती द्यायला सुरुवात करेन, पण तसं नाहीये. कारण गुरु आणि मंगळ ग्रहांच्या मध्ये आपल्याला खूप साऱ्या दगडांचा एक पट्टा दिसतो, ज्याला आपण लघुग्रहांचा पट्टा किंवा ॲस्टेरॉइड बेल्ट म्हणतो. ते सूर्याची परिक्रमा करतात म्हणून त्यांना सुद्धा सूर्यमालेचा भाग मानले आहे. लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट जर सूर्याची आहे 400 बिलियन स्टार्स. आता 400 अरब म्हणजे नक्की किती? तर 400च्या मागे अजून 9 शून्य लावा. एवढे तारे आपल्या आकाशगंगेत आहेत आणि आपली सूर्यमाला आकाशगंगेच्या केंद्राजवळही नाही. आपण केंद्रापासून थोडे लांब इथे आहोत. आपल्या सूर्यमालेपासूनचा सर्वात जवळचा तारा अल्फा सेंटॉरी सुद्धा इथे दर्शवला आहे, जो आपल्यापासून 4 प्रकाश वर्ष लांब आहे, 4 लाईट इयर्स. आता 4 प्रकाश वर्ष म्हणजे नक्की किती? तर जर आज तुम्ही पृथ्वीवरून रॉकेट घेऊन निघाला तर अल्फा सेंटॉरी पर्यंत पोहोचायला तुम्हाला लागतील जवळपास 90,000 वर्षे. तर तुमच्या लक्षात आलं असेल की सर्वात जवळचा तारा सुद्धा एवढा जवळ नाही आणि सूर्यमालेच्या बाहेर कुठेही प्रवास करणे एवढे सोपे सरळ नाही. आता एक विशेष सूचना. पहिले जे मर्क्युरी पासून बुधापासून मंगळापर्यंत जे प्लॅनेट आहे त्याच्यावरती पृष्ठभाग आहे, सरफेस आहे, त्याला टेरेस्ट्रियल प्लॅनेट. त्याच्यावरती लँड करू शकतो. पण त्याच्या पुढचे जे आहे त्याच्यावरती म्हणजे ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून हे गॅस्ट्रियल. शुक्र, युरेनस आणि नेपच्यून ह्या गॅस्ट्रिकचे गोळे आहेत, त्याच्यावर लँड नाही करू शकत. त्या बिचाऱ्या प्लुटो बरोबर खूप वाईट केलं नाही? त्या हल्लीच वाईट झालं का? तुला काय वाटतं? पण त्यांनी कारण पण सांगितलं ना, त्याच्या पुढचे जे आहेत ते त्याच्याहून मोठे आहेत. मग त्या कारणाने मग त्यांना पण लक्षात ठेवायला काय, कारण साक्षी म्हणाले तिथे पार्शियलिटी केलेली नाही. आता आम्ही स्काय थिएटरच्या दिशेने इकडे जाणार आहोत. इथे फोटोज वगैरे लावले. आई मागे बघ. विक्रम साराभाई, सुब्रमण्यम चंद्रशेखर, होमी बाबा, सत्येंद्रनाथ बोस, मेघनाद साहा. हे कोण आहेत सांग? सी.व्ही. रमन, अल्बर्ट आइन्स्टाईन. ते 7 रंग असतात. कसला? कोणतं काहीतरी पिरामिड होतं कुठलं तरी ग्लास, तर त्याच्यातनं लाईट गेली तर ते 7 रंग दिसतात ना. त्याचा तेच ना 14 बिलियन इयर्स अगो एक्सपान्शन स्टार्टेड.
The earth began to cool, autotrophs began to drool. हे ह्याचं नाव आहे प्लॅनेट्स अँड स्टार्स म्हणजे दोघांची हे नाव. किती डेंजर आहे बघ की सूर्यामध्ये 13 लाख पृथ्व्या मावू शकतात. गुरुमध्ये 1300 मावू शकतात. पण ते जी ज्येष्ठा तारा आहे तो इतका मोठा आहे. कुठे आहे ह्याच्यामध्ये तो तिकडे तो ज्येष्ठा तारा इतका मोठा आहे त्याच्यामध्ये 51 कोटी 20 लाख सूर्य मावू शकतात. म्हणजे बाबा आपण मुंगी पण नाही. चंद्र बघ केवढासा आहे. चंद्र, बुध, मंगळ, पृथ्वी, वरुण, अरुण. हो का? फर्स्ट मॅनमेड सॅटेलाइट लॉन्च्ड ऑन October 4, 1957. स्पुटनिक. अच्छा. इट ऑर्बिटेड द अर्थ once every 98 minutes. मग बऱ्यापैकी लवकर हे केलं ना. लोणार सरोवर हे इथे लहान मुलांसाठी ठेवलं. हो अच्छा. आहे ना. नावं किती छान आहेत ना. बृहलुब्धक, नौकातल, नरतुरंग. असतं ना ते आपण आपले नाव पण देऊ शकतो ताऱ्यांना. असं काहीतरी असतं. ते काय मला नाही माहिती बाबा. मी कुठेतरी पिक्चर हे काय आहे? बरं मंडळी, आता आपण जाणार आहोत स्काय थिएटरमध्ये की जिथे आपल्याला तो 40 मिनिटांचा शो बघायला मिळणार आहे. इथे डोम स्ट्रक्चर आहे म्हणजे 360 पूर्णपणे ही स्क्रीन आहे आणि तुम्हाला खाली अशा खुर्च्यांची अरेंजमेंट आहे ज्या अत्यंत फ्लेक्झिबल आहेत. कारण तुम्हाला अगेन म्हटलं तसं 360 डिग्रीमध्ये हा सगळा जो शो आहे तो बघायचा असतो. हे शोज बदलत असतात. आत्ता सध्या इथे कॉस्मिक लाईफ म्हणजेच वैश्विक जीवनावर आधारित शो बघायला मिळणार. आता आपण आलो स्काय थिएटरमध्ये. हे जे वर तुम्ही बघा डोम आहे सगळा आणि ह्या खुर्च्या ह्या अशा पूर्ण मागे जातात. आणि आता हा शो चालू होईल जो मी रेकॉर्ड नाही करणार आहे कारण तो अलाउड नाही आहे. नियमांचं पालन. मी बाकी डिटेल्स सांगते बाहेर. कसा होता साईज शो? आणि सर्वात पहिले बुध, शुक्र, पृथ्वी, त्याच्यानंतर मंगळ, त्याच्यानंतर येतात लघुग्रह, त्याच्यानंतर येतात गुरु, त्याच्यानंतर येतात शनी, त्याच्यानंतर 2 ग्रह आहेत युरेनस आणि नेपच्यून. त्याला म्हटलं जातं अरुण आणि वरुण. मगाशी मला नव्हतं येत ना, आता मला येतं. पण तुला शो कसा वाटला? अरे मस्त. आणि आता आम्ही आलेलो आहोत त्या म्युझियम आर्ट गॅलरी वगैरे जिथे आहे. आणि म्युझियम म्हटल्यावर सुरुवातीलाच बघा किती सुंदर म्हणजे हे चेहरे आहेत. हे खरं तर त्याला काय म्हणतात? अट्रॅक्शन टायटल आहे ह्याचं. ब्रॉन्झ हे बनवलं आहे परेश मैती. बापरे, पण ऊन एवढं आहे ना खूपच म्हणजे चेहऱ्याचं असं थोडंसं एक्झॉस्ट व्हायला झालं आहे. बघूया आता मी तुम्हाला आतमध्ये दाखवते. लेट्स गो. तर मंडळी या लायब्ररीमध्ये किंवा या म्युझियममध्ये अनेक आर्ट एक्झिबिशन्स होते. त्यातलं आम्ही विजिट केलेलं हे एक आर्ट एक्झिबिशन ज्याचं नाव होतं प्रतिबिंब. प्रतिबिंब म्हणजे रिफ्लेक्शन आणि ते त्या सगळ्या फोटोजमधून चित्रांमधून दिसून येत होतं. त्यानंतर त्याच्या अगदी बाहेर आल्यावरती तिथे ह्या पेंटिंग्स सगळ्या लावलेल्या होत्या. आणि मग इथून वर आम्ही जाणार होतो पहिल्या माळ्यावर जिथे संपूर्ण पद्धतीने वेगवेगळ्या म्हणजे अगदी अश्मयुगीन कालावधीपासून ते वैदिक जीवन, हडप्पा सिव्हिलायझेशन, त्याच्यानंतर बुद्धांची विशेषतः माहिती देणारे किंवा अगदी आत्ता फ्रीडम स्वातंत्र्य चळवळीपर्यंतच्या विविध गोष्टींचं
छान वर्णन करणारे, माहिती देणारे असे देखावे उभारलेले होते. इथे ऑडिओ फीचरसुद्धा डेव्हलप केलेलं होतं, म्हणजे तुम्हाला जो आवाजाने तो फील पूर्ण होता तो दिला जात होता. इथे मी अगदी थोडक्यात त्या ग्लिम्स शूट केल्या तुम्हाला आयडिया यावी म्हणून, पण मी डेफिनेटली रेकमेंड करेन की हे तुम्ही हा जो अनुभव आहे हा प्रत्यक्ष तिथे जाऊन घेण्यासारखाच आहे. व्हिडिओच्या माध्यमातून त्याला तितकासा न्याय मिळत असेल असं मला स्वतःलाही वाटत नाही. आणि हा जो पार्ट आहे हा शूट करण्याचं पण कारण असं की इथे मला तुम्हाला दाखवायचं की काय काय फीचर्स आहेत. इथे ही माहिती तर दिलेली आहे, पण प्रत्येक वेळेला आपण इतक्या छोट्या अक्षरांमध्ये वाचत बसतो किंवा वाचू शकतो असं होत नाही. तर तुम्हाला समजून घेता यावं त्याच्यामुळे इथे LEDs लावलेले आहेत ठिकठिकाणी आणि तिथे ऑडिओ बुक्स किंवा व्हिज्युअली ही सगळी माहिती दिलेली आहे. तिथे भेट देऊन आलो. इथे फोटोज वगैरे फार काढलेही नाही आणि नव्हतेही काढायचे, म्हणजे काही काही निवडक ठिकाणं सोडल्यास इथे अगदी अश्मयुगीन काळापासून ते वैदिक कल्चर ते अगदी आत्ता आपला इंडिपेंडन्स जे स्वातंत्र्य लढा होता त्या सगळ्या घडामोडी त्याचं इतकं छान क्युरेशन केलं आहे. म्हणजे मी वैदिक जो पार्ट होता वैदिक चौक इथे एक असं स्क्रीन्स लावलेले आहेत आणि त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन्स क्रिएट केलेले आहेत आणि मग त्याच्यातून आपण माहिती घेऊ शकतो सगळ्या वेदांची, यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद सगळी माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. त्याशिवाय या बाजूला स्वातंत्र्य लढ्यातल्या अनेक घडामोडी तिथे लिहिलेली पत्र किंवा जे अग्रलेख होते त्यावेळेचे त्यांचे फोटोज लावलेले आहेत. हडप्पा सिव्हिलायझेशनच्या याच्यामध्ये जे चीफ प्राइस्ट होते ज्यांचे फोटो आपण आत्तापर्यंत पुस्तकात बघितले ते सगळं जोडलेलं आहे. तर एकूण मी सांगेन अत्यंत शिकण्यासारखं आहे आणि बाकी साईश सांगेल. कसं वाटलं साईश? काय वेगळं वाटलं? मस्तच. म्हणजे मी एक ते कदाचित कुठल्या तरी न्यूजपेपरमधलं ते आर्टिकल होतं ना ते वाचलं, ते एकदम मस्तच होतं. अजून ते जेलचे काही गोष्टी दाखवल्या होत्या तिकडे ते पण एकदम सुंदर होतं. अजून त्यांनी प्रत्येक थीमच्या वेळेला काय काय म्युझिक सूट करेल त्या अकॉर्डिंगली तसंच तिथे लावलं आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत तिकडे. खरं तर इथे लायब्ररी पण अवेलेबल आहे, पण कदाचित आता ती बंद असू शकते यावेळेला. तिथे ऑडिओ बुक्स पण आहेत, म्हणजे अगदी जरी वाचता येत नसेल किंवा वाचायला कंटाळत असेल तर ऐकू शकता. त्याचे चार्जेस आहेत 100 रुपये प्रतिसंच असं लिहिलं आहे. तुम्ही जेव्हा याल तेव्हा त्याबाबत इन्क्वायरी करू शकता. आणि आता आपण निघूया. आणि मग फायनली आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. 305 नंबरच्या बसने आम्ही दादरपर्यंत गेलो. आजीमध्ये खेडगल्लीला उतरली होती. या सगळ्या प्रवासात या संपूर्ण एक्सपिरियन्समध्ये एक साधारण आमचे 3 तास वगैरे आम्ही गेले असतील आणि खूप छान वेळ गेला, खूप माहिती मिळाली. तुम्हाला थोडक्यात सांगायचं तर इथे 4 शोज असतात. दुपारी 12 वाजल्यापासून संध्याकाळी 4:30 पर्यंत. 1:30 वाजताचा जो शो आहे तो मराठीमध्ये आहे. पहिला शो हा 12 वाजताचा आहे, तो हिंदीमध्ये आहे. 4:30 वाजताचा शोमध्ये पण हिंदीच आहे आणि मधला 3:30चा जो शो आहे तो इंग्लिशमध्ये आहे. वीकेंडला जाणार असाल तर ऑनलाईन तिकीट बुक करून जा. वीकडेजमध्ये तुम्ही तिथे जाऊन सुद्धा काढू शकता. व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा. काही क्वेरीज असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघत राहा. बाय बाय.